मध्यरात्री स्मशानात काहीतरी भयानक घडले। मोठ्या प्रमाणावर तरुणी दिसल्या। नेमकं काय घडलं ज्याने धुळे हादरलं, लोकांचं हृदय थरथरायला लागलं। असं त्या रात्री स्मशानभूमीत काय दिसलं, काय प्रकार तिथे सुरू होता की सकाळी गावकऱ्यांची झोप उडाली, गावकरी जेवण करेनासे झाले। सविस्तर पाहूया। धुळे गावात त्या रात्री काळोख जणू जिवंत झाला होता। स्मशानाच्या कुंपणाजवळून काहीतरी हलत होते। पावले, काळोखाने अडकवलेली हालचाल। स्मशानात एक बोकडाची मान धडापासून वेगळी, दोन जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले, ओट्यावर विखुरलेले, 200 ते 250 लिंबू, हळद, कुंकू, काळा बुक्का, अत्तर आणि लिंबूंवर सुया टोचलेले फोटो काही तरुणींचे। अघोरी बाबा हातात अघोरी साधन घेऊन हालचाली करत होता। हवेत थरकाप निर्माण झालेला। गावकऱ्यांनी स्मशानात प्रवेश केला ते पाहिलं। बोकडाची मान जमिनीवर पडलेली, अजूनही ताज्या रक्ताने थरथरत। दोन जिवंत कोंबड्या दोरीला घट्ट बांधलेल्या, घाबरलेल्या, पंख हलवत। लिंबूवर फोटो, सुया टोचलेले, ताज्या रंगाने रक्ताची सळसळ। गावकरी आले कळताच बाबा दचकतो, पळ काढतो। अंधारात घोंगा, पावलांचा आवाज, पण दृश्य हे लोकांच्या मनावर धक्कादायक छाप सोडतं। लोक घाबरले, काहींना रडूच आला। हवेत अजून अघोरी कृत्याचा गंध मिसळला होता। पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी फोटो काढले, बोकडाची मान सुरक्षित केली, कोंबड्यांची काळजी घेतली। स्मशानाच्या सभोवतीचा परिसर भय आणि थरकापाने भरलेला। गावकऱ्यांचे डोळे अजूनही भीतीने फडफडत होते। रात्री स्मशानात शांतता, पण ती फक्त सावलीसारखी। अचानक पानं हलतात, पक्ष्यांचे रडगाणं ऐकू येतं आणि काही काचेवर अज्ञात धक्कादायक सावल्या पडतात। हवेत हलके कुजबूज ऐकू येतात, जणू काही गावकऱ्यांच्या मागून अघोरी कृत्य अजून सुरू आहे। काही लोक रात्री बाहेर जाण्याची हिंमत धरू शकत नाहीत। शहरात चर्चा पसरली की अघोरी कृत्याची छाया अजून स्मशानात आहे। काही लोक म्हणतात की फोटो जिवंत झाले आहेत। हवेत गडद आवाजांचा सूर, पळणाऱ्या पावलांचा घोंगा, गंधाची थरकाप। गावकऱ्यांनी काही वेळा स्मशानाजवळ गुप्तपणे पाहिले। फोटो हलत असल्यासारखे वाटले, बोकडाची मान थोडी हलत होती, कोंबड्यांचे पंख अजूनही हलत होते, जणू काही जिवंत प्राणी। लोक भयानक घाबरले, काहींचा हात थरथरत, काहींचा श्वास अडकलेला। पोलिसांनी प्रत्येक वस्तू तपासली, फोटो सुरक्षित केले, बोकडाची मान ताब्यात घेतली, कोंबड्यांचे प्राणी सुरक्षित केले। परंतु स्मशानाची शांतता अजूनही गावकऱ्यांच्या मनावर भीती निर्माण करत होती। रात्री हवेत अजून अघोरी कृत्याची छाया दिसत राहते। प्रत्येक झोपडी, प्रत्येक कुंपण, प्रत्येक पाऊल अज्ञात आवाज देतो। गावकऱ्यांना रात्री स्मशानाजवळ जाण्याची हिंमत राहणार नाही। काही लोक म्हणतात की अघोरी बाबा परत येऊ शकतो, काही लोक म्हणतात की फोटोवर काही शाप आहे। स्मशानात रात्री अजून अघोरी कृत्याचे चिन्ह उरले आहे। बोकडाची मान अजून ताज्या रक्ताने थरथरत, कोंबड्यांचे पंख हलत, लिंबूवर फोटो, सुया टोचलेले। धुळे हादरले, गावकऱ्यांची भीती अजूनही कायम।